अजित पवार यांनी मात्र आपण बारामतीतून लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगत असतानाच जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेतही दिलेले आहेत। त्यामुळे आता जय पवार विरोधात युगेंद्र पवार अशी लढत बारामतीत होणार का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता राजकीय विश्लेषक शीतल पवार आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। जी परिस्थिती लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालेली होती, पवार विरुद्ध पवार, त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत होण्याची शक्यता आहे का? आत्ताचं जे चित्र आपण राजकीय बघितलं तर कदाचित तसं चित्र उभं राहू शकेल असं आत्ता वाटतंय। पण मला असं वाटतंय की दोन्ही बाजूंनी एक बिल्डअप तयार करण्याचा म्हणजे नरेटिव्ह बिल्ड करण्याचा आपापल्या पद्धतीने प्रयत्न होताना दिसतो। म्हणजे आता तुम्ही अजित पवारांच्या ज्या वाक्यावर माझी प्रतिक्रिया घेताय त्यापूर्वी एक दिवस आधी ते असं म्हणाले की बहिणी विरोधात पत्नीला उभं करण्याचा निर्णय माझा चुकला आणि त्यानंतर आज मला निवडणूक लढायची नाहीये असं त्यांनी त्या पाठोपाठ बारामती संदर्भातच त्याला जोडून हे त्यांनी विधान केलेलं आहे। अजित पवार हे स्वतः बारामतीतनं गेले अनेक वर्ष तिथनं बिनदिक्कतपणे बहुतेक राज्यात सगळ्यात जास्त मताधिक्य घेऊन निवडून येत आहेत। जरी त्यांना त्यांच्या पत्नीला लोकसभेमध्ये अपेक्षित यश मिळालं नसेल तरी म्हणून बारामती विधानसभा अजित पवारांना पूर्ण नाकारेल असं ग्राउंडवरचं चित्र नाहीये। अशा वेळेस आपण आत्तापासूनच लोकांच्या मध्ये एक वेगळ्या पद्धतीची सहानुभूती तयार करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय का, ही एक मला याच्यातली बाजू वाटते। जर तसं नसेल तर मग दुसरं की समजा अजित पवार उमेदवारच नसतील, कारण मला वाटतं की लोकसभेच्या वेळेसही ते म्हटले होते की जर तुम्ही मी दिलेल्या उमेदवाराला निवडून नाही दिलं तर मला विचार करायला लागेल, आणि तसं असेल की त्यांना निवडणूक लढायची नसेल तर मग दुसरे पर्याय काय आहेत। अशा वेळी जर विरोधी पक्षातला म्हणजे महाविकास आघाडीकडनं जर उमेदवार हा पवार कुटुंबातला येणार असेल तर अजित पवारांकडनं पण मला वाटतं की तुल्यबळ लढत होण्यासाठी पवार कुटुंबातलाच दुसरा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न होऊ शकेल। निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या विषयी बोलण्याकरता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।